मॉर्निंग. सो फायनली आज 8 फेब्रुवारीचं मॉर्निंग टाइम आहे अँड इट्स माय बर्थडे सेलिब्रेशन. ॲज आय मेन्शन्ड इन लास्ट व्लॉग 1 की सेलिब्रेशन तो अभी चालू है. सो या वी आर गोइंग समवेअर आउट बट आय रिअली डोंट नो वेअर वी आर गोइंग आउट. सो चला तर मी तुमच्यासोबत कुठे चालली हे ग्लिम शेअर करते आणि आम्ही स्टेकेशनला चाललोय. सो त्या प्लेसची सुद्धा रिव्ह्यू शेअर करते. सो स्टे कनेक्टेड टिल एंड माय डिअर फ्रेंड्स. मी काय चाललंय? एडिटिंग. कसली एडिटिंग? बर्थडे व्लॉग. कुणाचा बर्थडे? तुझा? तुझा. ओके. मग काय तुला सांगायचं का सगळ्यांना? हां, प्लीज डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल विच इज किमया महाडे. ओके. सो से गुड मॉर्निंग एव्हरीवन. गुड मॉर्निंग. आणि किंजल, व्हॉट आर यू डुईंग? ऑनलाईन लेक्चर्स. ओके. सो सध्या आम्ही लिफ्टमध्ये आहोत किमया पण आणि सगळं अक्षरशः कोंबलंय, बघू शकता. सो इथे बघू शकता पराग मस्त असं बॅगांची सेटिंग करतो आणि किमया मॅडम तिचं व्लॉगिंगची शूटिंग करते. आणि वी आर ऑन अवर वे टू हरिहरेश्वर. बिचारी किंजल जर्नी स्टार्ट असताना सुद्धा ऑनलाईनचे क्लासेस अटेंड करत होती आणि यू कॅन सी द स्पार्क इन आवर फेसेस. मस्त असं मुळशी चालू झालेलं आहे आणि मुळशी जर चालू झालं तर मुळशीचं डॅमचं बॅकवॉटर म्हणजे मुळशी लेकचा नजारा बघायला खूपच छान अशी मजा येते. सो इथे आम्ही थांबलो आहोत व्ह्यू एक्झॅक्ट घेण्यासाठी. सो तो आम्हाला सापडत नाही आहे. हाय गाईस, यू कॅन सी द बॅकवॉटर बिहाइंड मी. इट्स ऑफ मुळशी लेक. सो राईट नाव वी आर ॲट मुळशी डॅम. You can see the backwater over here. So let's get set, go and tie our seat belts and begin our journey to Harihareshwar. सो पुन्हा एक हॉल्ट लागला आहे आम्हाला. एक मस्त असा सेल्फी पॉईंट सापडला आहे किंवा छानसं काहीतरी सापडलं आहे म्हणूनच परागनी गाडी थांबवली. येस, सो दिस इज प्लस व्हॅली एरिया आणि बघू शकता खरंच खूप खोल अशी व्हॅली आहे. आय शो यू. पण इथे आमचे फोटो सेशन चालू आहेत आता सध्या तरी. पराग सांगतात इथून खूप डीप व्हॅली आहे, सो बी केअरफुल. आणि किमया ऑल्सो गेलेली आहे तिचं शूटिंग कंप्लीट करायला. व्हॅली बघू शकता किती डीप आहे. जरासं जरी पाय सटकला देन यू गॉन. सो बी केअरफुल. जर तुम्ही जात असाल ना वाईल्ड तामिनी देन ऑल्सो यू कॅन एन्जॉय द नजारा ओव्हर हिअर. आणि किमया सेल्फीसाठी रेडी. गोल गोल फिश. शेड्स ऑफ सन आर मेकिंग माय लाईफ ब्राईटर अँड ब्राईटर. थँक यू द नेचर. सो इथला फोटो सेशन संपलेला आहे आणि पुन्हा एकदा जर्नी आमची स्टार्ट झालेली आहे. आणि यू कॅन सी द मंकी क्रॉसिंग ओव्हर हिअर. आता भरपूर सारे मंकी तुम्हाला दिसणार आहेत. हे बघ किती मंकीज आहेत. समुद्र बघितला. फायनली आम्हाला समुद्र दिसलेला आहे. दिसला. वाव. सो फायनली आम्ही आमच्या लोकेशनवर पोचलेलो आहोत. हा माऊली होमस्टे आहे आणि वी आर ॲट हरिहरेश्वर गाईज. सो बेसिकली दिस इज अ होमस्टे. नाईस, क्लीन अँड हायजेनिक. भूक खूप लागली होती. ट्रॅव्हलिंग करून थकलो होतो आम्ही. अक्षरशः 1:45 की 2:15 ऑलमोस्ट पोचलो. सो काकांच्या माडीच्या तिथूनच रेस्टॉरंट आहे ट्रँक्विल म्हणून. तिथे त्यांच्या रेस्टॉरंटमध्ये आम्ही खायला चाललो आहोत.
आणि ही आहे काकांची माडी, ती सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे. आणि जाता जाता लागली काकांचं मस्त अशी जुनी विहीर जी खूप खोल आहे. आणि ट्रँक्विल रेस्टॉरंटमध्ये आम्ही पोचलो आहोत. यू कॅन सी आम्ही जिरा राईस, मटार बटाटा, वटाणा बटाटा यू कॅन कॉल, त्यानंतर डाळ तडका, चपाती असं ऑर्डर केलेलं आहे. आणि पराग ॲज युजल त्यांची एकच ड्युटी असते जेव्हा ते बाहेर जातात सर्वांना सर्व करण्याची. सो ते त्यांनी किम्याला आणि त्यांना स्वतःला सर्व केलेलं आहे. आणि मस्त असं त्यांचा मील एन्जॉय करतात. यू कॅन सी द हॅपीनेस, बिकॉज थकल्यानंतर ना गरम गरम जेवायला ते पण आयतं मिळालं ना की खरंच बातच कुछ और है. मी सुद्धा माझा मील छानसा एन्जॉय करते फ्रेंड्स. आणि आत्ता भेटूया इव्हनिंगला मस्त असं बीचवरती. आम्ही आता थोडं रिलॅक्स होणार. गुड इव्हनिंग गाईज. आम्ही माऊली होमस्टेमध्ये थांबलेलो आहोत फॉर 1 डे. आणि नेक्स्ट डे कुठे हॉल घेत होते तुम्हाला नक्की कळेल. बट फिलहाल तर 5 वाजले आहेत आणि सनसेट टू विल मिस. सो चला आता हरिहरेश्वरच्या बीचकडे जाऊया. On our way to beach. Himaya, where are you? How come you are not invisible? Kinjal, where are you? Is it? ओ चला ना. कुठे आहे तुम्ही? कुठे नाही रे, त्यांना मागेच होते म्हणजे मला त्यांना व्हिडिओमध्ये घेतलं आणि येत पण नाही. हाय गाईज. सो किंजल, आर यू एन्जॉय? Yes. व्हॉट यू एन्जॉय? मस्त. Everything. व्हॉट एव्हरीथिंग? Everything means everything. ओके. सो गाईज, तुम्हाला आता मी ना गार्डनचे दर्शन करवते. खूप मस्त गार्डन आहे, केळीची बागच आहे. सो बघू शकता मस्त अशी केळीची बाग आहे इथे. आणि नारळाची झाडं सुद्धा आहेत. खूप छान येतील त्यांचं. खूप मोठी अशी वाडी होती आणि सुपारीच्या झाडांपासून सगळी झाडं होती. बघू शकता गाईज. बनानाचे लीव्स. वाव. इट रिअली रिमाइंड्स मी की जेव्हा आपण केरलाचं साध्य फूड खातो ना, सो वेन वी ईट दॅट साध्य फूड ऑन दिस बनाना लीफ, रिअली रिमेंबर्स मी ऑफ दॅट. सो या. मला काहीच बोलायची गरज नाही. ओके माय डार्लिंग किमू. इकडे बागेत काम करणाऱ्या सुद्धा आहेत. सो मोस्टली पाम ट्रीज जास्त आहेत ॲक्च्युली. आणि त्यानंतर मग बनाना. यू कॅन सी द पाम ट्रीज आता उगवतात आणि इवन बनाना ट्रीज. आणि हे आहे त्यांचं खत. सो गेस व्हॉट खत इट इज? नॉट दॅट लेटर. सो आता मी तुम्हाला ना वेल दाखवते जिथून पाणी सप्लाय होतं. So look at the property. हिम्याचा पायावर काय पडलाय बिकॉज मी बॅक वॉक करते. सो माझ्या नजरेला बीच दिसतोय बट कॅमेऱ्याच्या नजरेला नाही दिसत. त्याला काय करणार? यू कॅन सी. आणि तुम्हाला सांगू का, आम्ही जिथे जातो तिथे आम्हाला कुत्रे खूप छान मिळतात. म्हणजे ते कुत्रेच मागे लागतात आमच्या. सो इथे पण 2 कुत्रे. तू त्यांना हात लावते. ओके. यू कॅन सी दिस 2 डॉग्स. आणि आम्ही आता हळूहळू, जास्त जवळ नाही, किंजल किमू, स्लोली. सो बीच हळूहळू. सो लुक ॲट द व्ह्यू. आणि ही वाळू. So you can see backside. From here, and from here also. So here comes our Salman Khan.
Here comes our Salman Khan. सो सन गायब झालेला आहे आणि आत्ता लाटाशा मंजूळ मंजूळ येत आहेत, बघू शकता. सो फायनली आम्हाला एक बोट दिसली आहे अँड वी आर गोइंग देअर टू क्लिक सम पिक्स. आणि पराग किंजलचे सो मस्त असे फोटो आणि बीचवर खेळून आता आम्ही सर्वजण थकलो आहोत आणि आता चाय तो बनता आहे. सो चला तर आता मस्त असा इव्हनिंग टी पिऊया. फायनली आफ्टर बीच मीटिंग आय एम सो लुक ॲट द कलर आणि झाडं बघा कसली भारी दिसत आहे ना, म्हणजे असं ऑरेंजिश शेड आणि त्यावर छानशी अशी ग्रीन झाडं, ती पण वेगळ्या कलरची. लुक ॲट द व्यू अकॉर्डिंग टू किमया. झाडं बघा आणि आम्ही काय करतोय ते पण दाखवू. किमू, व्हॉट आर यू डुईंग? चिलोईंग. सो मस्त नजारा बघत आम्ही मस्त अशी चहा एन्जॉय करतोय. सो हाय गाईज, वेलकम बॅक. चेहरा बघू शकता असं थकल्यासारखा वाटतो. सो आम्ही सकाळी 7 वाजता उठलो आणि ऑफकोर्स आम्ही आमच्या जर्नीला लागलो. आमची जर्नी तर तुम्ही बघितली, आमचं बीचवरचं एन्जॉयमेंट बघितलं. 5 वाजता स्टार्ट झालं, ते 7 वाजता संपलं आणि आता 8 वाजायला आले. फ्रेश झाले आणि मी तोच ड्रेस घातलेला आहे. मला खरंच खूप कंटाळा आलेला होता म्हणून, पण भूक पण लागलेली आणि इथे जेवणाची ऑफकोर्स अरेंजमेंट नाही होतं. सो मी बाहेर जाऊन जेवतो. इथे हरिहरेश्वरमध्ये गावकरी लोक आहेत, ती लोक देतात जेवण, प्रोव्हाइड करतात, मेस आहे. तिथे साधंसंच व्हेज जेवण जेवणार आहोत. सो या व्हिडिओ कुठे एंड होईल मलाही नाही माहिती फ्रेंड. सो स्टे कनेक्टेड टिल एंड. सो बघू शकता AC असून सुद्धा आम्ही यूज करणार नाही आहे फ्रेंड्स. खूपच थंडी आहे आणि अंधार झालेला आहे. किंजल, किमया आणि हा आहे आमचा पसारा. सो गाईज नाव अंधार भरपूर आहे. सो गाईज चला तर आता आम्ही डिनरलाच चाललो आहे बाहेर गावामध्ये खाण्यासाठी. सो लेट्स लुक ॲट आवर प्लेट. मोदक बघू शकता मस्त असा, बटाट्याची भाजी, मटकीची रस्साभाजी, आमटी, पापड, चपाती, चटणी, सॅलड, एव्हरीथिंग. मी ते किंजल काय करते जेवते. सो लेट्स रिव्ह्यू.
घरगुती जेवण आहे आणि मी बटाट्याची भाजी खाते. मटकी अस्सल घरगुती चव आणि मोदक गायस. असम जेवण आहे. ताट बघू शकता. सो दिस इज आवर होमस्टे लोकेशन. माऊली म्हणून आहे होमस्टे विच इज ॲट हरिहरेश्वर आणि वाकणकर काका बघतात त्यांचं. डिटेल्स मी तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन. आणि येस वी आर प्लॅनिंग टू डू समथिंग एल्स. म्हणजे आता जेवलो आहे आणि पोट खूप टाईट आहे आमच्या सर्वांचं. सो विचार करतो आहे की मस्त असं झोका तरी घ्यावा किंवा बॅडमिंटन तरी खेळावं. अँड फायनली वी डिसाइडेड टू टेक मस्त असं झोका की मैया आणि मी आणि किंजल आणि किंजलचे काका मस्त वे एन्जॉईंग. कारण बऱ्याच टायमानंतर झोक्यावर बसण्याचा कारण आनंद घेता येतो आहे. जेवल्यानंतर खरंच असं मस्त वाटतं झोका घेऊन. आणि झोका घेतल्यानंतर मस्त असं वी प्लॅन टू प्ले बॅडमिंटन. सो इथे मी आणि पराग बऱ्याच टायमानंतर बॅडमिंटन खेळतो आहे. वी आर रिअली एन्जॉईंग. सो गाईस व्हिडिओ इथेच थांबावा लागणार आहे बिकॉज इट्स नाईट आणि आम्हाला आता झोपायचं आहे. आणि आमचा 2 दिवसाचा स्टे आहे. सो माऊलीचा तर आजचा स्टे होता. नेक्स्ट डे आम्ही कुठे राहणार आहोत त्याचे डिटेल्स तुम्हाला नेक्स्ट येत्या व्लॉगमध्ये भेटेल. सो प्लीज स्टे कनेक्टेड. होप यू लाईक द व्हिडिओ. प्लीज डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब. आणि मी वॉल्यूम का म्यूट केलं बिकॉज बाहेर कुत्रे भुंकत आहेत आणि माझा आवाज ऐकूच येणार नाही.